विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणाऱ्या सेट या परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत, जी सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता क्वालिफाईड एक्झाम असते। म्हणजे ही एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्हाला रुजू होता येतं। तर आपण बघू ही जी परीक्षा आहे किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC तर्फे ही परीक्षा सावित्रीबाई फुले विद्यापीठ कंडक्ट करते। त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। तर चला, आपल्याला डेस्कटॉपवर दिसतंय बघा की महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त व महाराष्ट्र व गोवा म्हणजे कुणाकुणासाठी होते विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या दोन्हीही स्टेटसाठी काय आहे, प्राधिकृत आहे म्हणजे अधिकृत आहे। आता आपण बघतो आहे की 40व्या सेट परीक्षेबाबत आपण माहिती बघणार आहोत की 40वी जे सेट परीक्षा आहे आता होणारी, म्हणजे आतापर्यंत सावित्रीबाई फुले या विद्यापीठांतर्गत किती परीक्षा पार पडल्या आहे? 40 परीक्षा म्हणजे 39 परीक्षा पार पडलेल्या आहे आणि आता यापुढे होणारी परीक्षा ही 40वी आहे। तर बघूयात आपण। बघा इथे दिला आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेप्रमाणे आतापर्यंत 39 परीक्षाचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पारंपरिक पद्धतीने म्हणजेच OMR शीटवर म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत होती। त्याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला 4 पर्याय असतात आणि त्याच्यापैकी एक पर्याय बरोबर असतो आणि त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, योग्य पर्यायावर टिक करावं लागतो। म्हणजे ऑफलाईन पद्धतीने काय होत होती, परीक्षा होत होती। आता बघू की या वर्षीची परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, कारण मध्यंतरी सुरू होतं की ही परीक्षा 40वी सेट परीक्षा ही ऑनलाईन होईल। तर पुढे तुम्हाला ती माहिती मिळेलच। आपण पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। बघा आता पुढे आहोत आपण, विषय आहे 40व्या सेट परीक्षेबाबत। तर बघा यापूर्वी म्हणजेच 27/12/2024 ला एक प्रसिद्धी पत्रक आलं आणि ते कोणातर्फे आलं? पुणे विद्यापीठातर्फे आलं। त्याचा क्रमांक आहे 114/24। हे रद्द करण्यात आले, म्हणजे त्याच्यात असं म्हटलं होतं की ती परीक्षा ही कशी होईल, ऑनलाईन पद्धतीने होईल असं सुरू होतं, ठीक आहे। परंतु आता ते रद्द करण्यात आलं असून परिपत्रकाद्वारे संबंधितांना कळवण्यात येते की 40वी सेट परीक्षा ही पूर्वीप्रमाणेच म्हणजेच पारंपरिक पद्धतीने होईल। पारंपरिक पद्धत म्हणजेच जी आतापर्यंत परंपरागत पद्धतीने म्हणजे 39 ज्या परीक्षा झाल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, त्या 39 परीक्षा ह्या ऑफलाईन झाल्या होत्या, ठीक आहे। आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच आहे, आता पण वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच आणि त्याच पद्धतीने होईल, ऑनलाईन परीक्षा होणार नाही। म्हणजे या OMR बेस्ड परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेचा दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो 15 जून 2025 ला। म्हणजे अद्याप वेबसाईटला याचे फॉर्म सुरू झालेले नाही आहेत, परंतु फॉर्म सुरू होतील आणि ती लवकरच आपल्याला तारीख समजेल। परंतु आतापर्यंत जे परिपत्रक आलं त्या परिपत्रकात इतकं आपल्याला कन्फर्म झालेलं आहे की त्यामध्ये म्हणजेच परीक्षा ही किंवा परीक्षेचे स्वरूप हे ऑफलाईन असणार आहे आणि जे 2 पेपर होते ते 2च पेपर होणार आहे। पहिला जो सामान्य ज्ञानचा म्हणजे जो संपूर्ण विषय असतात तो होईल आणि दुसरा ज्या विषयात तुम्ही सेट करतायत, म्हणजे कोणी फिलॉसॉफीला करत असेल, कोणी इकॉनॉमिक्सला करत असेल, कोणी राज्यशास्त्र या विषयात करत असेल, सगळे किंवा समाजकार्य या घटकात करत असेल, वाणिज्यमध्ये करत असेल, तर ती परीक्षा ऑफलाईनच होईल आणि ते ऑफलाईन दिनांक नियोजित डेट आहे। म्हणजे कुठल्या तारखेला होणार आहे? 15 जून 2025 ला ती परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण पुढे जाऊयात, ठीक आहे। आता बघा की परीक्षेचं स्वरूप कसं राहणार आहे। मी अजून आधी बोललो होतो की या परिपत्रकातला हाच एक घटक आहे की परीक्षा ही कशा पद्धतीने पार पडणार आहे, तर ती ऑफलाईन होणार आहे। पण यापूर्वी असं म्हटलं गेलं होतं की ती परीक्षा कशी होईल, ऑनलाईन होईल, परंतु आता ऑनलाईन नाही होणार आहे। म्हणजेच परीक्षा ही पारंपरिक पद्धतीने OMR बेस्ड होणार, म्हणजे ऑफलाईन होणार। याच्यावरून या परिपत्रकावरून आपल्याला असं दिसतं विद्यार्थी मित्रांनो। बघा परीक्षा दिनांक जो आहे तो ठरलेला आहे, म्हणजे 15 जून 2025 म्हणजे 15 जूनला रविवारला ही परीक्षा होईल आणि 25 ला म्हणजे इथून आपल्याला जवळपास
5 महिन्याचा कालावधी आहे आणि त्या कालावधी दरम्यान आपल्याला फॉर्म भरण्याची डेट येईल आणि फॉर्म भरण्याची जेव्हा पण डेट येईल तेव्हा मी तुम्हाला ते अपडेट देईल की आणि अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होईल, म्हणून चॅनलला जोडून राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता बघूया पुढे जाऊ. अजून एकदा मी याच्यावर तुम्हाला बघा, पारंपरिक पद्धतीने परीक्षा होणार आहे आणि 15 जून इथून 5 महिने आहे तुम्हाला तयारी करण्यासाठी. जर तुमचं कुठलं पदव्युत्तर पदवी झाली असेल, ज्याला आपण मास्टर पदवी म्हणतो, म्हणजे मास्टर झालेलं असेल तुमचं ग्रॅज्युएशनमध्ये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काय होईल ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला सेट देता येईल ज्याच्यामध्ये तुमचं मास्टर आहे. तर पुढे जाऊयात. बघा आता हे परिपत्रक होतं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, या परिपत्रकात म्हणजे असं स्वरूप आहे, ते तुम्हाला दिसत असेल किंवा ते अस्पष्ट दिसत असेल. याच्यामध्ये डायरेक्ट म्हटलं आहे की परीक्षा ही बघा इथे 40व्या सेट परीक्षेबाबत आहे आणि हे परिपत्रक आलं होतं 23/1/2025 आलेलं आहे. पहिल्या महिन्यात 23 तारखेला चाललेलं आहे. OMR शीट होणार आहे, पारंपरिक पद्धतीनं होणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की परीक्षा ही कशी होणार आहे, ऑफलाईन होणार आहे, ऑफलाईन. ठीक आहे, आणि परीक्षा ही कशी असेल, वस्तुनिष्ठ असेल, वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असेल विद्यार्थी मित्रांनो. काय असेल, बहुपर्यायी. म्हणजेच एकूण तुम्हाला किती पर्याय दिलेले राहतील, 4 पर्याय दिलेले राहतील. त्याच्यापैकी तुम्हाला एक योग्य पर्याय काय करायचा आहे, टिक करायचा आहे, अशा पद्धतीने. आणि परीक्षेच्या स्वरूपाबद्दल मी थोडं तुम्हाला सांगतो आहे की परीक्षेचे स्वरूप म्हणजे कसं आहे की पहिला पेपर असतो, सामान्य अध्ययनचा पेपर असतो. ठीक आहे, तर पहिला एक पेपर आणि दुसरा पूर्ण तुमच्या ज्या विषयामध्ये तुम्ही सेट करणार आहात तो दुसरा विषय असतो. हा पहिला पेपर आणि हा दुसरा पेपर. ठीक आहे, सलग पेपर असतात आणि पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला एकूण क्वेश्चन्स असतात, म्हणजे प्रश्न असतात, ते किती असतात विद्यार्थी मित्रांनो, ते असतात 50. ठीक आहे, 50 क्वेश्चन असतात आणि दुसऱ्या पेपरला 100 क्वेश्चन असतात. ठीक आहे, 100 क्वेश्चन आणि 50 क्वेश्चन, एकूण 150 प्रश्न असतात आणि मार्क्स असतात 300. म्हणजे एकूण जे संपूर्ण 50 प्रश्न आणि गुण किती एका प्रश्नाला 2. इथे 100 प्रश्न आणि एकूण गुण किती 2, म्हणजे हा 200 आणि 100 किती झाले 300 मार्काचा पेपर असतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे परिपत्रक होतं पुणे विद्यापीठाचं. ठीक आहे, सेट परीक्षा कधी होणार आहे तुम्हाला मागच्या मी स्लाइडवर सांगितलेलं आहे. ही डेट लक्षात ठेवा, 15 जून 2025 परीक्षा होणार आहे. इथून 5 महिने राहिले आहे तुम्हाला परीक्षाची तयारी करण्यासाठी. ठीक आहे, आणि रविवारी होणार आहे, पारंपरिक पद्धतीने होणार आहे. म्हणून जे जुन्या पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना ते फायद्याचंच होणार आहे आणि ऑफलाईन होईल. तर त्याच्यामुळे आपल्याला पेपरवर लिखाण करता येतं, सहज पेपर सोडवता येतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर ही आजची म्हणजे सेट बद्दल अपडेट होती, ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली आहे. काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, किंवा परीक्षा कशी होते, परीक्षेचं स्वरूप काय आहे, किंवा त्या अजून काही क्वेरी असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याच्यावर तुम्हाला उत्तर देईल किंवा त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्र हे व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अनेक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा जे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी करू इच्छितात किंवा एखाद्या महाविद्यालयात रुजू होऊ शकतात. ज्यांना या पेशामध्ये किंवा शिक्षकी पेशामध्ये रुची आहे त्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.